भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यांभोवती बहिष्काराचं वारं घोंगावताना दिसतं. का क्रिकेटच्या ड्रेसिंग रूम मध्येही पाहायला मिळते. अशा मोठ्या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक, कर्णधार किंवा कोणताही खेळाडू सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेसाठी आलेला नाहीये. त्यामुळे ड्रेसिंग रूम मध्येही तणाव आहे. तुम्हाला असं वाटतं अजूनही 8 वाजता सामना आहे. भारतीय माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये. त्यांच्यावर जयशहाचा दबाव आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाहीये. काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला. त्यांची मजबुरी आहे, त्यांना खेळायचा नाहीये. अनेक माजी क्रिकेटपटूंनी महत्त्वाच्या त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे. पण जय शहांचा याच्यावरती दबाव आहे की हा सामना व्हायला पाहिजे. बरं का, जय शहांचा दबाव है. जय शाह के दबाव के नीचे आकर ये मैच हो रही है. हमारे जो क्रिकेट की टीम है उनको ये मैच नहीं खेलनी है. उसने बताया है क्रिकेट बोर्ड को, फिर भी जय शाह का दबाव है. कुछ नहीं कर सकता है. ये सरकार निर्लज्ज सरकार है. मोदी जी की सरकार एकदम निर्लज्ज बेशरम सरकार है. उनको राष्ट्रभक्ति का, देश सेवा, राष्ट्र त्याग, हिंदुत्व का नाम लेने का कोई अधिकार नहीं. पण अजूनही तुम्हाला असं वाटतं संधी आहे 8 वाजता सायंकाळी भारतीय क्रिकेट संघानं बाहेर पडावं आणि दाखवावं आम्ही राष्ट्रभक्त आहोत म्हणून. भारतीय क्रिकेट संघात जर खरोखर राष्ट्रभक्तीचा एक जरी थेंब असेल, तिरंगा फडकवतात ना, तिरंगा फडकवता ना, मग तिरंगा फडकवू नका. मॅचचा निकाल काही लागेल, तिरंगा नाही फडकवायचा. तुम्ही तिरंगा, आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे. आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाईन, हे तुम्हाला मी सांगतोय. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग, जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेला आहे. 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत, मी वारंवार सांगतोय. आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅचवर गुजरातमधून होते. गुजरातमधून काय याच्यामध्ये, या गॅम्बलिंगमध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का? सांगा पण. नाही ना. हा देशासाठी खेळताय म्हणताय ना तुम्ही. देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय, हा माझा प्रश्न आहे. शिवसेनेचा प्रश्न आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे. तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहाच्या हट्टासाठी खेळताय? कोण जय शहा? आज मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग होणार आहे. काय करते ईडी? काय करते? आजचा सामना हा मनी लॉन्ड्रिंगची सगळ्यात मोठी केस आहे. काय अमित शहा जय शहाला नोटीस पाठवणार का ईडीची?